रामकृष्ण हरी मित्रांनो, मराठी भाषेमध्ये एक वाक्प्रचार आहे, साकडे घालणे. आता होळीचे दिवस आहेत, सगळेजण गाऱ्हाणं घालतात. तर आपल्याकडे साकडं घालणं म्हणजे देवाकडे काहीतरी मागणे किंवा गाऱ्हाणे घालणे, अशा अर्थाने आपण हा शब्द वापरतो. परंतु ज्ञानेश्वरी वाचत असताना प्राकृत भाषेमध्ये साकडे या शब्दाचा अर्थ आहे संकट. काहीच साकडे पडू नेली म्हणजे काहीच संकट पडू देऊ नये. किंवा ज्ञानेश्वरीच्या अनेक ओव्यांमध्ये पण साकडे याचा अर्थ संकट अशा अर्थाने आला आहे. तर आपण मराठीत आता वापरत असणारा हा जो वाक्प्रचार आहे, साकडे घालणे आणि संकट, ह्याचं ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं असेल की तो अर्थ संकटवरून आता गाऱ्हाणे इथपर्यंत कसा पोचला असेल. तर साकडं घालणं म्हणजे आपल्यावर आलेलं संकट हे देवावर घालणं, म्हणजे घालोनिया भार राहिलोनिचे, म्हणजे आपल्यावरचा भार आहे तो देवावर, म्हणजे आपल्यावर पडलेलं संकट हे देवाला सांगणं किंवा देवावर घालणं. त्यामुळे साकडं देवावर घातलं म्हणजे संकट देवावर घातलं, अशा अर्थाने त्याचा हळूहळू बदल झाला असावा. आणि आता आपण मात्र साकडं घालणं म्हणजे गाऱ्हाणं, म्हणजे आपल्यावर आलेलं संकट हे देवाला बोलून दाखवणं किंवा त्याच्यावर घालणं आणि तो भार त्याच्यावर घालून आपण निश्चिंत राहणं. त्यामुळे ज्ञानेश्वरीतल्या त्या प्राकृत शब्दांचा अर्थ आणि आताचा अर्थ ह्याच्यामध्ये होत जाणारं स्थित्यंतर आहे ते आपल्याला अशा प्रकारे बघता येतं. ज्ञानेश्वरीमध्ये असे अनेक शब्द आहेत, ते शब्द आपण या सिरीजमध्ये असेच पुढे पाहणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला धर्मसंस्थापनार्थ याला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.